पिछले मैच के मॅन ऑफ द मॅच धन्यवाद. तसेच आदरणीय उत्तमजी शेलार साहेब आपण देखील इथे उपस्थित झालात. आपला देखील इथे तुझे मान सन्मान केला जाईल. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजय गौते, चलो आपने आना है. अजय गौते, इस मैच के मैन ऑफ द मैच की किताब पेश किया जाएगा. तसेच आत्ताच झालेल्या मॅच मध्ये खरोखर चांगली अशी फलंदाजी करून आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून दिला तो म्हणजे अजय धामणे संघाचा अजय याला मॅचची कॅप प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो. आपण शांतीबाई शेजवाळ यायचं आहे व सन्मानित करायचं आहे. पांच ओवर का मैच और स्ट्राइकर इन पर निकेतन नाटेकर, नॉन स्ट्राइकर इन पर हर्षल पवार सर. गेंदबाजी ट्रैक पर विकेटों का सौदागर इलेश भोईर. ये बहुत अच्छा बैटर रहेगा. द बैटल ऑफ चैंपियंस. दो टीमें बिल्कुल तैयार है बड़े मैच के लिए. पहली गेंद के लिए राउंड द विकेट से दोनों टीमों के 12th मैन. चलो कॉम्बॉक्स से जुड़ना है. पहली गेंद पर नो लुक स्ट्रोक. क्या बात है. ये गेंद मैदान से काफी दूर गगन की छाव में. वन बाउंस, 4 रन. धन्यवाद. कॅप देण्यासाठी मी विनंती करतो शांतीबाई शेजवाळ आपण यायचं आहे. अजयला मॅन ऑफ द मॅच ची कॅप देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. पहली गेंद पर 4 रन. पूरी तरह से आक्रमण किया है. आगे रखा था लेंग को, थोड़ा सा घुटने को फोल्ड किया और गेंद को भेजा 6 रन के लिए. निकेतन नाटेकर स्ट्राइकर इन पर. इस बीच दूसरी गेंद पर प्रहार करने का थाम लिया था. नीचे फील्डर को पाया. बड़ा विकेट, बड़ा विकेट. ये जस्ट सेलिब्रेशन टाइम फॉर नीलेश भोईर. बड़े विकेट का पतन. बैट्समैन निकेतन नाटेकर इज बैक टू द डगआउट. वर्णन करतन गाव देवीला, वर्णन करतन गाव देवीला. गावडी स्पोर्ट लागे गावाचा लय गाजला. अब 3 नंबर पर प्रमोट किया विजय बरसट को. क्या मैच है. पहले गेंद पर निकेतन नाटेकर ने आक्रमण किया था. दूसरी गेंद पर नीलेश भोईर ने उसका जवाब दिया. बिल्कुल पलटवार किया. 2 गेंदें हो चुकी है. मैडर्टी पावर प्ले का पहला ओवर डिलीवर करने के लिए गेंद को थमाया था नीलेश भोईर हर बार की तरह, और दूसरी गेंद पर सफलता मिलती हुई नए बैट्समैन स्ट्राइकर एंड पर विजय बरसट. और बिल्कुल इस मैच में कमी है पंकज पवार की. बिल्कुल पंकज पवार ऑनलाइन इस मैच को देख रहे हैं और डोंगरी पाड़ा के लिए बहुत सारे शुभकामनाएं और बेस्ट ऑफ लक का है. नीलेश भोईर अब आत्मविश्वास कहीं ना कहीं बढ़ेगा गेंदबाज का. नीलेश भोईर का विकेट अर्जित की है. इस बीच ऑन साइड में तेजी से खेलना चाहते थे. गेंद डॉट आई है. 3 गेंदें हो चुकी है. 4 रन बने हैं. चार रन बने. पहली गेंद पर एक बिग हिट. निकेतन नाटेकर ने 4 रन लगाया था. दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद डॉट. पहला ओवर चल रहा है मैडर्टी पावर प्ले का. नीलेश भोईर गेंदबाजी ट्रैक पर है.
इस बीच बिल्कुल सामने रखी थी गेंद और गेंद परफेक्ट मिडल ऑफ द बैट, हाई एंड हैंडसम बिग सिक्सर, 6 रन। क्या बात है, अब बैट्समैन पूरी तरह से आवी। 10 रन बने हैं, 4 गेंदे अब तक हो चुके हैं। विकेट टेकर गेंदबाज नीलेश भोईर गेंदबाजी ट्रैक पर है। पहला ओवर चल रहा है, ऑफ स्टंप के बाहर मुंह किया था बल्ले का, नीचे फील्डर, दूसरे विकेट का पतन, बैट्समैन आउट। लागेगा वाचालेगा जरा गावदेवी स्पोर्ट्स लागेगा वाचालेगा जरा गावदेवी स्पोर्ट्स लागेगा वाचालेगा जरा गावदेवी स्पोर्ट्स लागेगा वाचालेगा जरा। क्या बात है, किस तरह से शुरुआत हुई है। नए बैट्समैन सूरज पवार एंटर होते हुए, अब दोनों भाइयों पर जिम्मेदारी है कि बोर्ड को आगे चलाना है। देखो पहली गेंद पर 4 रन लगाया निकेतन नाटेकर ने, पलटवार किया, विकेट लिया नीलेश भोईर ने, डॉट, फिर 6 रन लगाया, तुरंत विकेट ले लिया, यानी 10 रन 2 विकेट और पहला ही ओवर चल रहा है। मैडेटी पावर प्ले का नए बैट्समैन 4 नंबर पर सूरज पवार, कट कर दिया, लॉफ्टेड स्क्वायर कट। ये गेंद ट्रैवल होती हुई बैकवर्ड पॉइंट रीजन में बाउंड्री लाइन से बाहर, मिलेंगे 4 रन। निलेशजी निश्चिते साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे। केसीचे मुख्य सभासद मनोहर झोले साहेब, आपणास विनंती असेल की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। मायेची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचं मान सन्मान करायचं आहे। लाय संघाकडून दुसरा गोलंदाज आला तो शुभम, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन आला तो शुभम। बघूया ह्या 6 चेंडू मध्ये का किमया करतोय, काय जादू करतोय आपल्या संघासाठी। धन्यवाद साहेब, आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आपण जो आम्हाला वेळ दिला त्या शुभम कोलवर टाकलेला चेंडू त्याला खोदून काढला फलंदाजाने, एक धाव पूर्ण आणि एकच धावावरती मला वाटतं समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना। यावेळेस मात्र चांगलासा चेंडू टाकला शुभम यांनी, अवघी एक धाव खर्च केली। कोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु फलंदाजाने तो खोदून काढला आणि एक धाव नक्कीच मिळवले। स्ट्राइकला तो सूरज, स्ट्राइकला हर्षल। अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकामध्ये। पुन्हा एकदा शुभम पंचांच्या डाव बाजूने मारा करेल, सामना करतो सूरज। यावेळेस मात्र निर्धाव चेंडू जातोय, सर किपरच्या हातामध्ये जाऊन विसरलाय। सुरक अशी गोलंदाज या ठिकाणी पाहायला भेटते शुभमच्या मार्फत। अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 3 चेंडूच्या मोबदल्यात।
पुन्हा एकदा शुभम. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फलंदाजाला थोडं पकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय, अडून ठेवलंय, थांबून ठेवलंय. कुठल्याही प्रकारची धाव खर्च केले गेले नाहीये. अतिशय लाईन लेंथ आणि रिदम मध्ये अशी गोलंदाजी करतो तो शुभम. आपल्या संघाने दाखवलेला विश्वास तो कायम राखतोय. सुरेख गोलंदाजी. सातत्याने चेंडू टाकून तो फलंदाजाला प्रश्न विचारतो, परंतु फलंदाजाकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नसतंय. परंतु परिणामी निर्धाव चेंडू होतोय. परंतु यावेळेस मात्र जोरदार प्रहार, पुन्हा एकदा चौकार सीमारेषेच्या पलीकडे. उलटा चेंडू, सुरेख झेल, सर्कलच्या आतच झेल टिपली गेले. फलंदाज बाद होतोय. चौकार आणि षटकार नितीन खांबाल कर संदेश भोईर बॅट्समन लई डेंजर कधी म्हणत नाही हार मारल चौकार आणि षटकार छाप यांची मैदानाला छाप यांची मैदानाला गावली स्पोर्ट्स लागे गावात आलंय गाजला गावली स्पोर्ट्स लागे. 2 ओवर की समाप्ति हुई. रन बने हैं 30, 23 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट, 9 रन और 1 विकेट अर्जित की. तसेच आदरणीय विरुजी ठाकूर साहेब यांचा देखील इथे जिद्द मान सन्मान केला जाईल. त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी शुभम भागडे यांना विनंती करतो की आपण त्यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल व पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. विरुजी ठाकूर साहेब यांचं देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. ये हमारा वीआईपी डाइस और शाही सत्कार होता हुआ. वीआईपी डाइस पर मुख्य अतिथि मौजूद है और उनकी मौजूदगी में ये मैचेस आखिरी दिन कथारा प्रीमियर लीग. थैंक यू सो मच सर. चलते हैं मैदान के बीच जहां पर 2 बैट्समैन, नए बैट्समैन आए. प्रशांत भरसट, स्ट्राइकर एंड पर अर्शल सर. काफी जिम्मेदारी बढ़ी है अब और गेंदबाजी ट्रैक पर अपने स्पेल का दूसरा ओवर. नीलेश भोईर पहली गेंद हल्के हाथों से पुश किया है. बॉटम हैंड का इस्तेमाल किया था. शॉर्ट थर्ड मैन में अजय खंबलकर थोड़े फंबल हुए थे. सिंगल प्राप्त हुई. स्ट्राइकर इन पर प्रशांत बरसट. अब यहां से दोनों बैट्समैन के बीच एक पार्टनरशिप बिल्ड होना जरूरी है. क्या प्लानिंग के तहत बाबू फर्डे इस मैदान में उतरे थे. आज 3 विकेटें. सूरज पवार, निकेतन नाटेकर, विजय बरसट, तीनों दिग्गज बैट्समैन डगआउट में बैठे. 24 रन, 24 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 24 रन पर 3 विकेटें जा चुकी है. पहली गेंद काफी अच्छा स्पेल. नीलेश भोई की ये 5 गेंदें काफी कुछ डिपेंड रहेगा. ओहो, बोल्ड कर दिया. क्या गेंदबाजी है, काबिले तारीफ गेंदबाजी. लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा. विकेट. बैट्समैन प्रशांत बरसट इज बैक टू द डगआउट. सागर सोनावले सचिन गागत बॉलर चे मास्टर भाऊ फर्डे संघाचा कॅप्टन सागत पाठीशी खंबीर. विकेटों को पूरी तरह से बिखेर दिया है. रनों की संख्या 24, 24. 4 विकेटों के नुकसान पर नए बैट्समैन. हॅलो, FZ गाडी आहे. MH4 LD 4911. तर विनंती असेल आपण ती गाडी बाहेर लावायची आहे. मेन रोड वरती ती गाडी उभी केलेली आहे. FZ गाडी आहे ब्लॅक कलरची. विनंती आहे गाडी बाजूला लावायची आहे. आपण ज्याही गाड्या रोडच्या बाजूला आहेत, विनंती असेल आपल्याला वारंवार सूचना देण्यात येते, कृपया आपण गाडी बाजूला लावायची, अन्यथा हवा काढण्यात येईल.
बिल्कुल अपने स्पेल का दूसरा ओवर, क्या गेंदबाजी की है नीलेश बोई ने, पूरी तरह से डंडों को बिखेर दिया। नए बैट्समैन मनोज बरसट स्ट्राइकर इन पर, अब हर्षल पवार सर का साथ देना होगा कहीं ना कहीं। 24 रन 4 विकेटों के नुकसान पर, पूरी तरह से बैकफुट पर है। शॉट ओहो कट कर दिया और गेंद थर्ड मैन रीजन में सीमा रेखा के बाहर। मनोज बरसट के बैट से उनके इनिंग का 4। विकेटों के नुकसान पर अब तक 1.3 गेंदे नीलेश भोईर की स्पेल की हो चुकी है। 19 रन बने हैं, 3 विकेटें अर्जित की है, वो भी बड़े विकेटें। अब यहाँ से एक पार्टनरशिप बिल्ड होना जरूरी है। पहली गेंद पर मनोज बरसट ने कट कर दिया था, थर्ड मैन रीजन में 4 रन मिले थे। इस बीच ऑन साइड में खींच कर मारना चाहते थे बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं। गेंद आई है, इस गेंद पर लेग बाय के रूप से मिली है सिंगल के चलते स्कोर कार्ड 29-29, 4 विकेटों के नुकसान पर। 2 गेंदें अंतिम गेंदें नीलेश भोईर की स्पेल की शेष है। बहुत जबरदस्त स्पेल, बाउफर्डे के एक बहुत यकीन करते हैं जिम्मेदार गेंदबाज है, विकेट टेकर गेंदबाज निलेश भोईर। कसारा क्रिकेट नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहतोय कसारा प्रीमियर लीग पर्व 8. बघा आता सुरेख अशी गोलंदाजी करताना सुरुवात केली ती लाया संघाने. तर बघा शेवट कसा होता याकडे सर्वांचं लक्ष असेल. फुल टॉल चेंडू आणि फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न जातोय. षटकार 6 धावांसाठी. सुरेख अप्रतिम असा षटकार पाहायला भेटला आपल्याला. फुल टॉल चेंडू होता ते फुल टॉल वसूल केलाय. यावेळेस थोडंसं मोठं पाऊल टाकलंय कारण की डोंगरीपाडा संघाला देखील माहिती आहे की समोर हा संघ आहे. त्या संघाला जर 2 हत्या करायचं असेल त्याच्या सोबत तर धावांचा डोंगर या ठिकाणी रचावाच लागेल आणि तोच प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसतोय हर्षल आणि त्याला सहकार्य करतात ते मनोज. हर्षल हा सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये तग धरून उभा आहे. पुन्हा एकदा फुल चेंडू होता पण तो हळूवार हलकीशी कट लागले. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 3 धावा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला भेटला. या ठिकाणी मला वाटतंय 10 बाद होतं 14 धाव्यासाठी. आणि या ठिकाणी थोडस नैसर्गिक वादळ आलेले खेळ थोडा वेळ थांबवायचा 2 मिनिटांसाठी. पंच पांडू पाटेकर बॉलर से फास्टर हाथ संभाल करता नादच नाही आहे तो ऑलराउंडर. जिथं तिथं है त्यांचा बोलबाला, जिथं तिथं है त्यांचा बोलबाला. गावली स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. गावली स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. गावली स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. बॅटिंग युनिट आहे ना त्यांची 39 रन 39.
धावसंख्या 39. 2 चेंडू झाले आतापर्यंत. आपण बघितलं या अगोदरच्या चेंडूवरती अवघी 1 धाव होती, परंतु त्यावरती जवळजवळ 3 धावा जमवल्या आणि 4थ्या धावेस मात्र धावबाद झाला. धावबाद म्हणजे क्रिकेटमधील एक वाईट घटना असते, ती आत्महत्या म्हणून ओळखली जाते, परंतु ही आत्महत्या नव्हती, ते एक बलिदान होता. एक चांगला फलंदाज झाला स्ट्राईक देण्यासाठी, त्याचा स्वतःचा विकेट गमावला. पंचाचा थांबायचं आहे. धावसंख्या 39. अजून 4 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला हर्षल. ओहो, फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती चढवला हल्ला आणि आपल्या संघाचा या ठिकाणी वाढवला गल्ला. धावसंख्या झाली ती किती 45. मार्फत सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये. 4थं षटक मार्गस्थ होताना वैयक्तिक या षटकामध्ये त्याने 3 चेंडू खेळले, त्यावरती 2 षटकार, 3 टिबल, 3 धावा, एकूण 15 धावा जमवल्यात अवघ्या 3 चेंडू मध्ये. धावेला ठिकाणी गती दिली, वेग दिलाय. धावसंख्या 45. 4 बाद 45. 5 बाद 45. एका बाजूने संघाला विकेटची गळती लागली, परंतु दुसऱ्या बाजूने संघाचा पुन्हा डाव सावरताना आपल्याला पाहायला भेटतो फलंदाज हर्षल. सामन्याकडे लक्ष द्यायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसामध्ये अजूनही आपल्याला सामने खेळायचे, तसेच मेगा फायनल तक या ठिकाणी खेळवायचे. मित्रांनो, आपण एकमेकांसाठी नेहमी थांबतो किंवा थांबू शकतो, परंतु वेळ ही कोणासाठी थांबली नाही आणि थांबणारी नाही. त्यामुळे वेळेचा थोडासा भान ठेवायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, चला घाई करायची आपण. पंच, मैदानामध्ये घाई करायची आहे, आपल्याला आणखी भरपूर सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल आपण जरा घाई करायची आहे, स्पीडअप घ्या. स्टेजच्या डाव्या बाजूला ज्याही बाईक उभ्या आहेत, कृपया आपण काढून घ्यायचे आहे. डिस्कवर गाडी असेल, स्प्लेंडर असेल किंवा स्कूटी, विनंती आहे आपण गाडीमध्ये आणून लावायचे आहे. चांगली अशी पार्किंगची सुविधा केलेली आहे, आपण काढायच्या आहेत गाड्या. अरे, 4थं षटक ठिकाणी मार्गस्थ होताना दिसते आपल्याला. ते हातावतो सचिन हा गोलंदाज. 3 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्यात. थोडस मागराचं षटक पाहायला भेटतंय, बघूया कमबॅक करतो का गोलंदाज. वाईट चेंडू, दिशाने चेंडू. मला वाटतं ठिकाणी मिनी ओव्हर केलेली आहे आणि नवीन गोलंदाज बोलवलाय करणच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू थोडासा दिशाने चेंडू टाकला.
धावसंख्येत भर, धावसंख्या 46. सुरेख फटका आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. पंच आपल्याला कळवतील त्या ठिकाणी किती धावा मिळतील. चौकार. नक्कीच कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षणाचा. निश्चितच षटकार असतं परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात. परंतु सूर्यकाची फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सातत्याने हर्षलाच्या स्वरूपामध्ये. कधी चौकार तर कधी षटकार, कधी सिंगल तर कधी डबल तर कधी टिबल. यावेळेस थर्ड अंपायर कडे पंचांचा इशारा आहे. बघूया हा चेंडू वाईट आहे की नाही आपल्याला काही क्षणामध्ये कळेल. थर्ड अंपायर आपल्याला डिसिजन देतील. अरे फेअर डिलिव्हरी आहे. चांगलासा चेंडू होता. पंच लक्ष द्यायचं. फेअर डिलिव्हरी आहे. चांगलासा चेंडू होता. चांगलासा चेंडू होता या अगोदरचा. दरम्यान पुढील चेंडू. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू जात सीमा रेषे पार. चौकार. आणि 6 बॉलांची या ठिकाणी ओव्हर संपली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54. काफी अच्छी बल्लेबाजी हुई है. सचिन गागस ने पहले गलती की थी और फिर करण पर पूरी तरह से हावी बैट्समैन हर्षल पवार. हर्षल पवार क्या पारी खेलते हुए अपने टीम के लिए. अब डेथ ओवर में आखिरी ओवर करता, आखिरी ओवर मरता क्या ना करता गेंदबाजी के लिए रवि फर्डे खुद कैप्टन. रन बने हैं 54 रन 54. 5 विकेटों के नुकसान पर अविनाश साथ देने आए हैं. हर्षल पवार ने बहुत अच्छी पारी के लिए 10 गेंदों का सामना किया 29 रन पर बैटिंग करते हुए. चलो स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है, वक्त को जाया न करते हुए आखिरी ओवर. जी बिल्कुल. 54 रन 54. आखिरी ओवर पहली गेंद के लिए रवि फर्डे. स्ट्राइकर इन पर अविनाश. अविनाश ने अब तक एक भी गेंद खेली नहीं है. ओहो क्या बात है. गैप में गेंद को ढकेला. वहां पर एक फील्डर है. मिस फील्ड के चलते एक्स्ट्रा कवर में अविनाश के बैट से मिलेंगे 4 रन. $58. 5 विकेटों के नुकसान पर काफी बढ़िया बल्लेबाजी. इस बीच कोद कर निकाला है. यॉर्कर गेंद थी. दूसरे रन का कॉल था. हर्षल पवार सेफ है. तीसरे का प्रयास है. अविनाश ने स्ट्राइक इन पर स्ट्राइक को छोड़ा है और यहां पर कंप्लीट हुए हैं 3 रन. एक शॉट 2 रन. इस गेंद पर 2 रन बने. एक शॉर्ट रन है.
अब 2 रन के चलते स्कोर कार्ड पर 60 रन 5 विकेटों के नुकसान पर। पहले ही विकेटें खोई थी, पर जिस तरह से हर्षल पवार ने बैटिंग की है काबिले तारीफ। बड़े मैच में बड़ी पारी, 60 रन बने हैं। 4 गेंदें, अंतिम 4 गेंदें इस इनिंग की शेष है। गेंदबाजी ट्रैक पर रवि फर्ड है, पहली गेंद पर आक्रमण किया था 4 रन और दूसरी गेंद 2 रन। हर्षल पवार ऑन साइड में खेलना चाहते थे, पैरों पर जाकर टकराई ये गेंद, आइए डॉट। ऑन साइड में खेलना चाहते थे, 3 गेंदें हो चुकी, अंतिम 3 गेंदें शेष है। 60 रन बने हैं, 60। पहली इनिंग चल रही है। इस बीच काफी उछाल मिला, बढ़िया गेंद, टप्पा गिरने के बाद काफी उछाल मिला था। अब यहां पर अंपायर के फैसले को चैलेंज किया हर्षल पवार ने, ठीक किया जाएगा। फेयर डिलीवरी, डॉट बॉल। 4 गेंदे 6 रन बने हैं, अच्छी गेंदबाजी की है बाउफर्डे ने। अब तक 2 गेंदे बैक टू बैक डॉट, जरूरी था कहीं ना कहीं। रन की जो गति है बहुत तेजी से आगे की ओर बढ़ रही थी। 60 रन पर 5 विकेटों के नुकसान पर अंतिम 2 गेंदे। इस बीच ऑफ स्टंप के बाहर ये गेंद अंपायर का फैसला वाइड दिशा से भटके थे, ठीक किया गया है। गेंदबाज पर थ्रो किया है, ऐसा कॉल है, बिल्कुल ठीक किया जाएगा। जहां पर वाइड के चलते रनों की संख्या 61 रन, 5 विकेटों के नुकसान पर टॉस को जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय लिया था अविनाश ने। यही कहा था कि आज बैट्समैन मौजूद है, बैटिंग यूनिट काफी लंबा है। और उसी तरह से निकेतन नाटेकर, विजय बरसट, सूरज पवार, ये तीनों बैट्समैन आउट होने के बावजूद हर्षल पवार ने जो पारी को चलाया है, जो बोर्ड को चलाया है, काबिले तारीफ। फेयर डिलीवरी, ओके। 5 गेंदे, सॉरी 4 गेंदे हो चुकी है, अंतिम 2 गेंदे शेष। पंच विलंब होतोय, सामन्याला सुरुवात करायची आहे। चलो स्पीड अप करना है, अंतिम 2 गेंदे शेष है। रवि फर्डे गेंदबाजी ट्रैक पर, राउंड विकेट। एसबीसी मिड ऑन में फील्डर अच्छा रोका है, यहां पर प्रयास है दूसरे रन का और अविनाश यहां से आउट। सिंगल प्राप्त हुई, स्कोरबोर्ड 62 रन, 62। चलो नए बैट्समैन, स्ट्राइक अपने पास लेना चाहते थे हर्षल पवार। इस इनिंग की आखिरी गेंद शेष, करेक्ट रन रेट अगर देखा जाए तो 12.83 का है। 62 रन, 62, लॉस ऑफ 6 विकेट। हर्षल पवार स्ट्राइकर एंड पर 30 रन पर बैटिंग करते हुए। आखिरी गेंद आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर सहमत नहीं है, ये गेंद वाइड। अच्छा ओवर गुजर रहा है, पहली गेंद पर बाउंड्री आने के बाद 2 एक्स्ट्रा आए हैं और 9 रन बने हैं 5 गेंदों पर। बाउफर्डे गेंदबाजी ट्रैक पर, ओहो क्या गेंद है, बिल्कुल आगे रखा था और गेंद आई डॉट। पहली इनिंग की समाप्ति हुई, पहली इनिंग का खेल हुआ जहां पर टॉस को जीतकर बैटिंग करने का निर्णय लिया था। 63 रन बनाए हैं 6 विकेटों के नुकसान पर और 64 रनों का यहां से लक्ष्य है।
तर नक्कीच यानंतर आपण पाहू शकाल नॉकआउट मॅच म्हणजे नक्कीच आपण ग्रामीण आदिवासी लीग मध्ये जर का गेलो तर त्या स्पर्धेच्या अंतर्गत आपण पाहू शकाल सेमी फायनल दोन संघांमध्ये लढत होणार आहे ती म्हणजे वाफेघर तसेच बरोबरच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. तर वावेघर तसेच बरोबरच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लवकरात लवकर यायचं आहे. आपण पाहतोय कसारा प्रीमियर लीग 2025 पर्व 8वा त्यामध्ये हा सामना चालू आहे डोंगरीपाडा विरुद्ध लाहे. प्रथम फलंदाजी केली ती डोंगरीपाडा संघाने 63 धावा जमवल्यात आणि 64 धावांचं आव्हान उभं केलं ते लाहे संघासमोर. बघूया आव्हानाचा पाठला लाहे संघ कसा करतोय. थोडस मापक असं आव्हान या ठिकाणी उभं राहिलं ते डोंगरीपाडा संघाकडनं. परंतु क्रिकेटमध्ये कोणताही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं कारण की आपण भरपूर स्पर्धेमध्ये किंवा याच मैदानामध्ये खूप मोठे मोठे टार्गेट देखील चेस होताना बघितलंय तर खूप छोटे टार्गेट या ठिकाणी डिफेन्स करताना बघितलंय कारण की क्रिकेट नेहमीच हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कृपया पंच सामन्याकडे लक्ष द्यायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. कुठलीही मीटिंग नकोय कारण की आपण नेहमीच क्रिकेट खेळत असतो तर आपल्याला माहित असतं की आपल्या संघामध्ये कोण गोलंदाजी करतं कोण फलंदाजी करतं. तर स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये कुठला वेळ न घेता पटापट डिसिजन घ्यायचे आणि क्रिकेटमध्ये नेहमीच 3 Cला महत्व असतं ते म्हणजे चान्सेस चॉईस आणि चेंजेस. या 3 प्रक्रियेमध्ये नेहमीच क्रिकेट चालू असतं. शतक्षण सजून घ्यायचंय डोंगरपाडा संघाने थोडं सहकार्य करायचं आहे. थोडे शतक सजून घ्यायचंय आणि लाहे संघाने देखील आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत सलामीचे आणि धडाडीचे. तर चला आपण टॉस का बॉस मध्ये जोडायचं आहे. विनंती असेल वावेघर संघाचा कर्णधार तसेच बरोबर संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. मी विनंती करतो आमचे प्रमोदजी शिजवळ मामा आपल्या हस्ते हे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सेमीफायनलची लढत होईल. बरोबर संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. वावेघर संघाचा कर्णधार कुठे असेल आपण टॉस का बॉस मध्ये जोडायचा आहे. कृपया फलंदाज मैदानामध्ये यायचंय. तुम्हा दोन्ही संघांना हा सामना खेळायचा असेल परंतु आम्हाला आजच्या दिवसामध्ये खूप सामने आणि फायनल देखील खेळवायचे आहे. थोडं सहकार्य करायचंय. सुरुवात थोडीशी हळूवार झाली होती ती डोंगरीपाडा संघाची परंतु शेवट मात्र चांगला केलाय. सुरुवातीला जो पहिल्या त्या 2 ओव्हर मध्ये विकेट जात होते परंतु एका बाजूने हर्षल हा डोंगरासारखा उभा होता धावा जमवण्यासाठी आणि सुरेख अशी फलंदाजी केली. मला वाटतं वैयक्तिक तो 31 धावांवरती वाद झाला नॉट आउट राहिला. चला वावेघर जरा घाई करायची आपण यायचं आहे. कर्णधार विनंती असेल आपण पोझिशन घ्यायची आहे. आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रमोदजी शेजवळ साहेब मामा नाणेफेकीचा कौल होतो. काटाचा कॉल. हॅलो संघ नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहे. निर्णय काय व्हायचा आहे वावेघर आपला फर्स्ट बॅटिंग घेतलेली आहे. काय धावांचा डोंगर उभा कराल तुम्ही असं वाटतंय. निर्णायक स्कोर काय असेल आपल्या मनात. 60-65 प्लस 60 ते 65 4 षटकांचा सामना असेल. प्रथमतः या दोन्ही संघाने लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तसेच काय आपला जो नाणेफेकीचा कौल होता कुठेतरी पराजित झाला. सामन्याला सुरुवात करायची आहे.
सपोज जर नाणेफेकीचा कौल विजय झाला असेल तर काय घेतलं असतं? बिल्डिंग घेतली असती. नक्कीच आपल्या मनासारखाच निर्णय देखील आहे. धन्यवाद. त्यानंतर जाऊया आपण रमेश सरांकडे, कॉमेडी बॉक्स कडे. आणि पहिल्याच बॉलवरती सरळ दिशेने चौकार ठोकलाय. अशी अतिशय दमदार अशी सुरुवात केली आपल्या संघासाठी अजयने. सचिन तर फलंदाज अजय. पहिल्या चेंडूत चांगला समाचार घेतलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सुरेख फटका, चांगल्याशी झेल या ठिकाणी टिपली गेली आहे आणि या ठिकाणी खेळ संपला. तो अजय फलंदाजाचा परिणामी OUT आउट. प्रतिम असा 2 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला भेटला. पहिला चेंडू होती नक्की चौकाराला होता. त्यानंतर दुसरा चेंडू होती त्याच गोलंदाजाने त्याच फलंदाजाला बाद केलाय आणि सुंदर अशी झेल टिपली गेली ती सरकार सीमारेषेच्या आतमध्ये. इथे दाखवून दिलाय एक शेर तर दुसरा सवा शेर, एक शिकारी. कोण आलं? पुढील फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतो तो संदेश. जसाच तसा उत्तर या ठिकाणी पाहायला भेटला. दोन्ही संघ ताकदवान बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात शहापूर तालुक्यामध्ये. ते नेहमीच एकमेकांसमोर येत असतात. नेहमीच एकमेकांसमोर ते क्रिकेट खेळत असतात. नेहमीच एकमेकांना पराजित करतात, पराभूत करतात. एकमेकांना नेहमीच मातीत तोडवलं, कडी चारली, पाणी पाजलं, आसमान दाखवला आणि आज पुन्हा एकदा एकमेकांसमोर गाठ पडली. टाका टाका. स्ट्राईकला संदेश, गोलंदाज सचिन. सुरेख बॉल या ठिकाणी म्हणता येईल. कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव खर्च केली नाही. त्या ठिकाणी चांगला असा यशस्वी पाहायला भेटला विजयच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा. मला तर स्लो डिलिव्हरी या ठिकाणी टाकण्यात आली आहे. गतीमध्ये बदल केलाय, गतीमध्ये परिवर्तन म्हणता येईल. फलंदाजाला फसवलाय, चकवलाय, परिणामी बॉल हुकला गेलाय, फसला गेलाय फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज संदेश. 2 चेंडू निर्धाव झालाय. संख्या स्थिरावली आहे. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू सर्कल मध्ये चढवला गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. संख्या पुन्हा एकदा स्थिरावली आहे. सलग 3 चेंडू या ठिकाणी डॉट झाले. डॉट चेंडूची हॅट्रिक झालेली आहे. शेवटचा चेंडू असेल. उलटाच बॉल. चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी, झेल सुटली. परिणामी 2 धावा जमवल्या गेल्यात. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. 1 बाद 6. चला लगेच दुसरा गोलंदाज बोलवायचा आहे. चला लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. पुढे गोलंदाज निकेतन. संघाच्या गोलंदाजीचा या ठिकाणी कारभार आपल्या खांद्यावरती घेताना आपल्याला पाहायला भेटतो गोलंदाज निकेतन. स्ट्राईकला नितेश, सलामीचा फलंदाज. एक डाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे.
आणि मला वाटतं बाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते. आणि या ठिकाणी फर्स्ट बाउन्स ऑर्डरिंग दिलाय गोलंदाजाला. दुसऱ्यांदा असा चेंडू टाकला तर तो नो घोषित करण्यात येईल. या ठिकाणी सरळ दिशेने नक्कीच टोलवला आहे चेंडू जमिनीला घासत पुसत थोडासा लोळत होत आहे क्षेत्ररक्षकाकडे. परिणामी एक धाव पूर्ण केली गेली आहे. ज्याप्रमाणे डोंगरी पाडाची सुरुवात झालेली त्याचप्रमाणे या ठिकाणी लहाय संघाची देखील सुरुवात झाली फलंदाजी करताना. पहिल्या इनिंग मध्ये देखील विकेट गेला होता, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील विकेट गेलाय. आणि पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कर तो निकेतन. स्ट्राईकला नितेश, चांगला असा फलंदाज तेवढाच चांगला गोलंदाज. या दोघांमध्ये या ठिकाणी क्रिकेटचं युद्ध पाहायला भेटतं दोन्ही संघांमध्ये. ओहो पुन्हा एकदा सुरेख चेंडू थोडासा अचूक टप्प्यामध्ये टाकला होता. चांगला असा लाईन लेंथ रिदम या गोलंदाजाकडे, चांगला असं कौशल्य आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि या ठिकाणी सिद्ध करताना दाखवतो तो की का त्याला या डोंगरीपाडा संघामध्ये गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. सातत्याने क्रिकेट खेळतो. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बघूया सर्कलच्या बाहेर येताना चेंडू दिसतोय. त्याला फील्ड केला जाईल, फेकी केली जाईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 9, 1 बाद 9. 4 चेंडू टाकले गेले आतापर्यंत. धावसंख्या 9. स्ट्राईकला संदेश, पायाची हालचाल करते येऊन चेंडू झेल केली जाते का. सुरेख झेल टिपली गेल्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. रूपानं देखला सुरेख अशी गोलंदाजी, कमीत कमी धावा खर्च करून जास्तीत जास्त विकेट मिळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आणि त्याला क्षेत्ररक्षक देखील सहकार्य करतात. चांगलासा चेंडू टाकला जातो, चांगल्याशी क्षेत्ररक्षक चांगल्याशी झेल या ठिकाणी केली जाते. परिणामी लहाय संघाचे फलंदाज बाद होतात. आणि स्ट्राईकला तो नितीन खंबाळकर, आणि त्याला साथ दे ओपनरचा फलंदाज नितेश. हो या ठिकाणी सुरेख असा चेंडू, षटक संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9, 2 बाद 9. सुरेख गोलंदाजी. आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडला हा संघ, लाया संघ. परंतु या अडचणीचा दडपण त्यांना थोडंसं दूर करावं लागेल. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर सामना जिंकावा लागेल. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि सुरुवातीचे 2 पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी संपलेत. आणि पुढील गोलंदाज देतो तो प्रशांत. बघूया प्रशांत आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना परेशान करतोय का. तर फलंदाजांना या ठिकाणी थोडासा आक्रमकतेचा पवित्रा उचलावा लागेल. 64 धावांच्या ठिकाणी आव्हान ठेवले गेले. त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 9 धावा जमवल्यात आणि 2 विकेट गमावलेत. ते अजय आणि संदेशच्या स्वरूपामध्ये. तर बघूया पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो प्रशांत आणि सामना करेल तो नितेश. या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी, एक अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात. अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 10. या ठिकाणी तडंपारीकडे इशारा केला पंचाने. वाईट चेंडू आहे की नाही हे पाहण्यासाठी. तर काही क्षणामध्येच आपल्याला डिसिजन येईल तडंपर करणं.
काय रे, कोण काय बोलतो नाही म्हणलं, सगळे जसे शांत राहिले. तुम्ही शांत बसा रे. थोडा अंपायरचं काय इज्जत आहे ना, आमचं होणार नाही. द्या लवकर द्या. लकेज आहे. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी. चला सामन्याला सुरुवात होते. धावसंख्या 10. नाही. बघूया जोरदार अपील मैदानामध्ये या ठिकाणी झालेली आहे. आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायरकडे या ठिकाणी डिसिजन देण्यात येईल. धावसंख्या 9. बघूया आउटची अपील झालेली आहे. कृपया मैदानामध्ये शांतता बाळगायची आहे. थर्ड अंपायर आपल्याला काही क्षणामध्ये निर्णय कळवेल. कृपया सर्व सदस्यांना आपल्या जागी जायचं आहे. या ठिकाणी निर्णय देण्यात येईल.
जी बिल्कुल, ऑन फील्ड अंपायर का जो निर्णय है वही सही रहेगा, क्योंकि यहाँ पर समझ नहीं आ रहा है और बैट्समैन नीतीश भोईर आउट। फलंदाज बादाला ठिकाणी आहेत. बॅटिंगला येतो शुभम. दरम्यान पुढील चेंडू प्रशांत यांचा. पुन्हा एकदा तशाच रीतीने त्याच गतीने टाकलेला हा चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 0 धावा. यावेळेस एक सापट मारले जोरदार. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 11. अवघ्या 4 चेंडू नंतर या ठिकाणी धावा आल्यात. 4 चेंडू झाले आतापर्यंत, त्यात 3 निर्धाव तर 1 डबल. उलटा चेंडू होता, जोरदार प्रहार, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एकदा पूर्ण ओव्हर थ्रो या ठिकाणी, परंतु ओव्हर थ्रो मध्ये कुठल्याही प्रकारची धाव न घेण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि 64 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करताना हळूहळू सुरुवात झाली आहे लाया संघाकडनं, परंतु अजूनही काही षटक शिल्लक आहे. कधीही बदल होऊ शकतो. पुढे खेळायचा प्रयत्न, पायांची हालचाल करत फलंदाज पुढे येऊन खेळलाय. हलकीशी कट लागली का नाही. 1 धाव पूर्ण. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते 12 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 51 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कर सज्ज होता तो निकेतन. चांगला असा गोलंदाज. या अगोदरचा 2ऱ्या क्रमांकाचा षटक हाताळला होता, त्यामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करून 1 विकेट मिळवला होता. ओहो, सुरेख गोलंदाज या ठिकाणी पाहायला भेटतंय, परंतु पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवंतर वाटच्या स्वरूपात. धावसंख्या 14. अतिशय गतिवान असा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. उंच पुरा तगडा ताकदवान गोलंदाज निकेतन डोंगरीपाडा संघाकडनं. फुल टच बॉल, जोरदार प्रहार केलाय. या ठिकाणी चेंडू होते 1 बॉल चौकार. हो बघा, पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज. चांगला असा चेंडू टाकलाय. गोलंदाज जणू चेंडू टाकत नाही तर आगीच्या निखाऱ्या टाकतो वाटतं. सरा चेंडू किफरच्या हातात जाऊन विसावतोय. अचूक टप्पा, चांगला असा वेग. हो पुन्हा एकदा
त्याच स्वरूपात असं वाटतंय रिप्लाय मध्ये हा चेंडू दाखवला गेला प्रेक्षकांना आणि फलंदाजाला. निर्धाव चेंडू जातोय. एक चौका गेला एक एकदा कुठे बरोबर. पुढून घ्यायचा प्रयत्न. या ठिकाणी पूर्णपणे शांतता पसरले मैदानामध्ये. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके ठिकाणी पाहायला भेटत नाहीये. प्रेक्षकांना जे हवं हवं असतं त्या ठिकाणी या ठिकाणी पाहायला भेटत नाहीये. चौकार षटकार विकेट. जोरदार प्रहार. बघूया क्षेत्राच्या उपस्थित आहे. सुंदर जेल टिपली आहे. फलंदाज बाद होतोय. पाचव्या षटकातील पहिला चेंडू वाईट चेंडू. अवंतर धाव. धावसंख्या 19. आणि एक धाव जमवले. धावसंख्यात भर होते. धावसंख्या 20. 5 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता. गोलंदाज हर्षाल एक चांगली अशी फलंदाजी करून चांगली अशी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज हर्षाल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. एक धाव पूर्ण केली गेली. चला लवकर खेळ. बघूया गॅप मध्ये खेळलेला आहे परंतु क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण. क्रिकेट खेळताना या ठिकाणी फुटबॉल खेळून दाखवलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. एक फटका या ठिकाणी. वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. तदनंतर मोठे फटके पाहायला भेटले.
षटक संपलेला आहे आणि या सामन्यामध्ये विजय झाला तो डोंगरीपाडा संघ. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक.